नवले पुलावर होणारे अपघात सातत्याने पुण्यामध्ये समोर येत असतात आणि ज्यामुळे बऱ्याच नागरिकांची जीवितहानी देखील तिथं झालेली आहे। पण याच नवले पुलाचा एक व्हिडिओ आपल्या जवळ आज आलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्ट बघू शकताय की एक सिमेंट मिक्सर आहे जे नवले पुलच्या इथून जात आहे आणि त्याच्या आजूबाजूला अगदी छोट्या गाड्या देखील आहेत, तरी सुद्धा पोलिसांना क्रॉस होऊन ते सिमेंट मिक्सर तिथून जाते, पण पोलीस त्याच्याकडे लक्ष देत नाही। आणि त्याबरोबरच हा जो व्हिडिओ आहे हा दुपारचा असल्यामुळे तिथे आता म्हणजे आपण नॉर्मल रोडवर जर आपण बघितलं म्हणजे हायवे सोडला तर हायवे सोडून अशा ठिकाणी दुपारच्या वेळेस या मोठ्या वाहनांना किंवा या अवजड वाहनांना सध्या परमिशन नसती, तरी सुद्धा हा सिमेंट मिक्सर आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय की तिथूनच जातोय। आणि त्याबरोबरच जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बिबेवाडीमध्ये देखील अशीच घटना घडली होती, ज्यामध्ये एका महिलेचा दुर्दैवी सिमेंट मिक्सरमुळे मृत्यू झाला होता, तरी सुद्धा अजून पुणेकरांना आणि पुणे पोलिसांना या गोष्टी मध्ये जाग आलेली नाही, आपण बघू शकतो। आणि एवढं सगळं झाल्यानंतरही त्या व्हिडिओत आपल्याला स्पष्ट दिसतंय की त्या सिमेंट मिक्सरला नंबर प्लेट देखील नाहीये। म्हणजे जर दुर्दैवाने तिथं कोणताही अपघात झाला आणि तिथून जर ते सिमेंट मिक्सर म्हणजे ते चालक जो आहे तो पळून गेला, तर आपण कोणत्या नंबरने किंवा कोणत्या बेसिसवर आपण त्या वाहन चालकाला आणि त्या सिमेंट मिक्सरला शोधू? म्हणजे असे बरेचसे प्रश्न सध्या या व्हिडिओमधून आपल्या सगळ्यांसमोर येत आहे। पण तरी सुद्धा आता तुम्हाला या व्हिडिओवर काय वाटतंय? खरंच नवले पुलाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पोलिसांचं लक्ष आहे का? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका।